शांतता कमिटी बैठक झाली। त्यामध्ये MIDCचं जे ग्राउंड आहे तिथे सर्वप्रथम आपली जामखेडचा उत्सव नागपंचमी त्यासाठी ते पाळणे वगैरे जे आहे पंचमी भरवण्याचं जे ठिकाण आहे तर ते MIDC जे आहे ग्राउंड तिथे आपण बीड रोड तिथे आपण निश्चित केलेलं आहे। आणि या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य जनतेला परवडेल असे पाळण्याचे तिकीट, कारण जे मागचा आपण जो पण काही पाहिला त्या अनुभव आहे तर त्यामध्ये जे नागरिकांच्या अडचणी होत्या की तिकिटाचा दर अव्वाचे सव्वा होता। 5 व्यक्ती असतील तर त्यांना या पाळण्याचा आनंद घेता येत नव्हता आणि त्याचाच विचार करून यावेळेस आपण हे तिकिटाचे दर जे आहेत ते आपण कमी ठेवलेले आहेत आणि सर्वसामान्यांना या आपल्या जामखेडच्या नागपंचमी उत्सवाचा आनंद घेता येईल। आणि यामध्ये सर्व नागरिकांना लागणाऱ्या सुविधा त्या आम्ही जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून सर्व सन्माननीय नगरसेवक असतील आणि आम्ही सर्व आमची टीम यांच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना चांगल्या पद्धतीच्या सुखसुविधा देण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत। CCTV असतील, तुम्हाला सांगते बचत गटाचे स्टॉल आहेत ते देखील आम्ही तिथे मोफत देणार आहोत, जेणेकरून तिथे माता भगिनींना देखील त्यांची मोफत जे स्टॉल आहेत ते लावून त्यांनाही त्याचं उत्पन्न करून तेही सुखी होतील। आणि दुसरी गोष्ट नागपंचमी आहे ती आपण भरवणार आहेत आणि पार्किंगची ही व्यवस्था आपण अगदी चांगल्या पद्धतीने करणार आहे। त्यामुळे आपल्या जामखेड शहरातील सर्व नागरिकांना या जामखेडचा उत्सव नागपंचमी याचा आनंद घेता येईल आणि सर्वांना त्याचं समाधान वाटेल अशीच आपण सर्व जामखेड नगर परिषदेच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत। आपण त्या ठिकाणी जी जागेची काही पाहणी केलेली आहे का? आणि त्या ठिकाणी बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं की ती जागा व्यवस्थित नाही, तर त्याबद्दल म्हणजे ती कशी उपाययोजना कशी केलेल्या आहे? तर आम्ही त्या जागेची पाहणी करून आलेलो आहे। तर आत्ता जे बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की तिथे काळी माती आहे, तर आम्ही ती पाहणी केलेली आहे। तर तिथे मुरुमाचा भाग आहे, तिथेच आपल्याला पंचमी आपल्याला पाळणे वगैरे तिथे लावायचे आहेत, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही, कोणालाही धोका होणार नाही या गोष्टीची आम्ही पण काळजी घेऊनच हे सर्व निर्णय आम्ही घेतलेले आहेत। याचबरोबर नागेश्वराच्या मंदिरात जो अखंड हरिनाम सप्ताह आणि नागेश्वर पालखी हा प्रमुख भाग असतो, यासाठी काही उपाययोजना करण्याबाबत नागरिकांनी मागणी केली आहे, त्या संदर्भात काय सांगू? नक्कीच आत्ता जी मागणी केलेली आहे तर अखंड हरिनाम सप्ताह हा 7 दिवस तेथे चालू असतो आणि याबाबत देखील आम्ही सर्व विचार करून तो देखील निर्णय घेऊ आणि त्यांची देखील मागणी पूर्ण करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। तर स्वच्छतेचं आत्ता जे प्रश्न निर्माण झाले स्वच्छता पार्किंग, तर याबद्दल देखील आम्ही काळजी नक्की म्हणजे आत्ताही घेत आहोत आणि यापुढे देखील जामखेड शहरातील स्वच्छतेबाबतचा जो प्रश्न आहे तो आम्ही अगदी मुळापासून दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू। मग अशी बैठकीत विषय झाला की तिकीट खूप वाढलेलं असतं, 120 रुपयापर्यंत गेलेलं आहे, तर आता आपण म्हणताय वरती आपण पंचमी नेत आहे, तर मग त्या पद्धतीने म्हणजे कसं राहणार नियोजन तिकीट दरचं? आता हे जे तिकिटाचे दर आहेत ते अगदी 100-150 होते आणि ते आपण अल्प ठेवले आहेत, जेणेकरून गोरगरिबांच्या मुलांना या नागपंचमी उत्सवाचा पाळण्यांचा आनंद घेता येईल आणि सर्व या गोरगरीब मायबाप जनतेला आपल्या मुलांना ज्या पाळण्यामध्ये बसवताना 100 रुपये 120 रुपये तिकीट होतं आणि त्यावेळेस त्यांचा जो मुलांनी केलेला हट्ट ते पूर्ण करू शकत नव्हते, केवळ फक्त तिकिटाचे दर, तर आम्ही यावेळेस याचा विचार करून तिकिटाचे दर अगदी अल्प प्रमाणामध्ये ठेवले आहेत। आपल्या या नागेश्वराची रथोत्सव नागपंचमी उत्सव गावची यात्रा यामध्ये मी सर्व
जामखेड शहरातील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना सर्वप्रथम मी नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांनी या नागपंचमीमध्ये सहभागी होऊन सर्वांनी या पाळण्यांचा म्हणा या उत्सवाचा आनंद घ्यावा एवढीच मी सर्वांना विनंती करेन आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना मी नागपंचमीच्या मनापासून शुभेच्छा देते.